हाय. इथं ना इव्हिनिंगच्या टाईमला ना मी तयारी झाले होते आणि त्यानंतर ना कपडे काढून घेतले आणि म्हटलं चला लगेच त्याच्या कपड्याच्या घड्या घालून घ्याव्या, नाहीतर ना तसंच राहून गेलं ना की माझ्याकडून तसंच राहून राहतात घड्या, म्हणून पटकन घालून घेतल्या. आणि त्यानंतर ना मला आधीसाठी ना चिक्कूचा ना ज्यूस बनवायचा होता. म्हटलं चला काही ना काहीतरी त्याला द्यावं, आणि त्याला ना असं थंड वगैरे असं काय दिलं ना त्याला खूप जास्त आवडतं आणि वेगळं काहीतरी तो खात असतो. आणि इथे 2 चिक्कू घेतले, त्यामध्ये साखर टाकली आणि थंड दूध मी टाकलं होतं त्यामध्ये, म्हणजे तो थंड ना पिल पण. आणि इथं छान असं मिक्सरला ना ग्राइंड करून घेतलं आणि छान असं बारीक झालं की म्हटलं अगोदर बघावं, म्हटलं तो का म्हणजे खातोय का, म्हणून मी अगोदर थोडाच बनवला होता. आणि ना त्याला द्यायच्या अगोदर ना मी ना अगोदर टेस्ट करून बघत असते, कारण कसं झालं कसं नाही ते, कारण लेकरांना काय एवढं कळत नाही, म्हणून मी अगोदर बघितलं तर छान झाला होता. आणि त्यानंतर मग त्याला दिला, आणि त्याला हे असं काय दिलं ना तर त्याला खूप जास्त आवडतं. आणि इथं तो पिला पण, आणि तो एवढं जास्त पिला, पोटभर पिला, त्याला मी नंतर ना आणखीन दिला होता. आणि इथं ना तो फुटाणे घेऊन आला होता आमच्या शेजारच्या काकांचे घेऊन, तो खात बसला होता. आणि त्यानंतर संध्याकाळी ना म्हणलं चला आता स्वयंपाकाची तयारी लागाव, म्हणून एका साईडला भात टाकला, एका साईडला मूग पण शिजायला टाकली होती, कारण मला मुगाची आमटी करायची होती, छान लागती. आणि त्यानंतर मग भाकरी टाकून घेतल्या. मला ना बाजारला पण जायचं होतं, आणि बाहेर जायचं म्हटलं की आपल्या अंगात एक कुठली ना कुठली तर ऊर्जा शिरते, पटपट आपली सगळी काम आपण उरकून घेत असतो. आणि त्यानंतर ना आधीला घेऊन गेले, आणि त्याला माझ्यापाशीच माझ्याच काकाला बसायचं होतं, पप्पापाशी नव्हतं. आणि त्यानंतर मग इथं ना भाजीपाला घ्यायला चालू केला. आणि महाशिवरात्र पण येते, म्हणलं मला उपासाचं पण काय काय सामान घ्यायचं होतं ते सगळं घेतलं. आणि संध्याकाळी घरी आल्यावरती मस्तपैकी असं आईस्क्रीम एन्जॉय केलं. चला तर मग भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय.